दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की विष्णू सहस्त्रनाम हे कोणासाठी म्हटलंय, कोणी लिहिलं, नक्की त्याची व्युत्पत्ती कशी झाली, कोणी कोणाला सांगितलं, या इतिहासामध्ये, पुराणामध्ये, डेटामध्ये आपण अडकणार नाही. ही 1000 नावं जी आहेत, ती 1000 नावं आपण उच्चारांकडे लक्ष ठेवून म्हणणार आहोत. उच्चार स्पष्ट झाले की नाद येतो. नाद हे आकाशाचं लक्षण आहे. म्हणजे आकाशाला शब्द असं सांगितलेलं आहे. मग नाद जितका छान, नाद जितका मोकळा, तितकं आकाश मोकळं, मनाचं आकाश मोकळं, बुद्धीचं आकाश मोकळं मोकळं, शरीराचं आकाश मोकळं. आणि जितकं आकाश मोकळं तितकी गडबड नाही, तितकं सुटसुटीत जगणं, अडका-अडकी नाही कुठे, सुरगाठी निर्गाठी काहीच नाहीत, सोपं सगळं. आणि म्हणून उच्चारांकडे आपण लक्ष देतो. आणि उच्चारांकडे लक्ष देत असताना आपण अ, त्याच्या एखाद दुसऱ्या शब्दाचा अर्थ सुद्धा समजून घेत असतो. तर आज आपण असाच एक श्लोक पाहणार आहोत. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमरप्रभू. आता तो खरा पद्मनाभ हा अमरप्रभू आहे. पण आता मध्ये कोणीतरी विचारलं होतं की संधी कशी होते. म्हणत गेल्याने जे होते ती संधी. नियम लक्षात ठेवू नयेत, नियम बघावेत. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमरप्रभू विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवा. आपण याच्यातल्या एखाद दुसऱ्या शब्दाचा अर्थ समजावून घेऊ आधी. का तर आता आपल्याला माहित झालंय कसं आपण म्हणणार आहोत ते, पण ते म्हणत असताना आत्ताच जर का याच पहिल्याच वेळेपासून जर का त्या शब्दाकडे लक्ष गेलं तर ते सोपं जाईल म्हणून. मग आता याच्यामध्ये ऋषिकेश म्हणून आहे शब्द एक. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमरप्रभू विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवा. ऋषिक म्हणजे सेन्सेस किंवा इंद्रिय असं म्हणूया. आणि ईश, आता ईश म्हटल्यानंतर कंट्रोलर असा त्याचा अर्थ होऊ शकतो नाही का. मग आता त्या अ, इंद्रियांचा स्वामी. आता त्या इंद्रियांचा स्वामी म्हणजे इंद्रिय निग्रह वगैरे असे शब्द आले की मला घाबरायला होतं खरं तर. कुठे ते निग्रह काय, फक्त त्याच्याकडे पाहणं म्हणजे. त्याला जर का एक उदाहरण द्यायचं झालं तर गोपीचंद हे उदाहरण खूप छान आहे. हे अनेक लोक आहेत तशी. पण मी याला बलुतेदार हा प्रोग्राम केला होता की अशा अनेक लोकांशी बोललो होतो, त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तो आहे त्याचं डिजिटल मीडिया. त्यावेळेला डॉक्टर निखिल लाटेने सांगितलं होतं गोपीचंद 4 वाजता अकॅडमी सुरू होते आणि अशी अनेक वर्षे सुरू आहे. आता त्याची किती ताबा असेल, अजूनही तेच तो फिट आहे. मग आपल्याला कसं समोर वडापाव दिसलं की अरे असं कधी अ, आवड मारू नये वगैरे इतकं तत्वज्ञान द्यायला चालू होतं. अ, पण हा जो ऋषिकेश आहे तो इंद्रियांवर ताबा मिळवलेला असा तो ऋषिकेश आहे. आणि कुठल्याही बाबतीत असं ते की आता दिसलाय काहीतरी तर लगेच मनात येतं आणि सुरू करतो. ऋषिकेश पद्मनाभ. मग आता त्यामधला जो पद्मनाभ आहे, पद्मनाभ याचा अर्थ काय होतो की नाभी आणि पद्म, ज्याच्या नाभीमधून कमळ आहे. आता नाभी हेच मुळे इतकं सुंदर क्रिएटिव्ह कॉल आहे सगळा हा. त्यामुळे आपल्याला आपण घाबरलो की पोटात गोळा येतो. तो कुठे गोळा येतो? तो आपल्या नाभीच्या शेजारी येतो. कारण जीवन अस्तित्व आहे ते तिथे. आपण जेव्हापर्यंत सो कॉल्ड बाहेरच्या जगात येत नाही, सो कॉल्ड म्हणतोय मी, बाहेरच्या जगात आहोतच, पण सो कॉल्ड आईच्या गर्भातून बाहेर येत नाही तोपर्यंत चालतं कुठनं सगळं खाणं पिणं. त्या नाभीच्या ह्याच्यातनं चालतं सगळं ते. म्हणजे इट्स अ क्रिएटिव्ह कॉल. म्हणजे पद्मनाभ की इतकं त्याच्यातनं सुंदर काही बाहेर येत आहे. मग मी तर स्वतःला असं विचारेन, काय रे बुवा, तू असं काही क्रिएटिव्ह, कमळा इतकं क्रिएटिव्ह काही करू शकतो का? असा आपण एकमेकाला प्रश्न विचारायचा, स्वतः स्वतःला विचारायचे. तर ऋषिकेश असा आपण तो म्हटला, ऋषिकेश पद्मनाभ हो. दुसरा आता याच्यातला एखाद दुसरा अजून शब्द बघायचा झाला तर अ, अ, विश्वकर्मा. तर विश्वकर्मा म्हणजे विश्व तयार केलेलं असा पण होतो. आता पहा बरं की आपण म्हणतोय एकीकडे विष्णूचं स्तोत्र, पण हा ब्रह्माची पण कामं करतो आणि अ, विष्णूची पण कामं करतोय.
आज कोणाशी तरी बोलत होते, ते म्हणाले आम्ही शैव आहोत विष्णू. मला तर काहीच कळत नाही म्हटलं. पण असेल काय, कोणी सांगावं. तर विश्वकर्मा, ज्यांनी विश्व उभं केलंय, असाही तो आहे. त्वष्टा म्हणजे इट्स अ वंडरफुल आर्ट, आर्टिस्ट, असे हे सगळे अर्थ होतात. तर आपण आता काय करू, नेहमीसारखं त्याची प्रॅक्टिस करू थोडी. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभू. चला, आता बघा, दिसतंय का? अप्रमेयो ऋषिकेश. अप्रमेयो ऋषिकेश. अप्रमेयो ऋषिकेश. आता पद्मनाभा अमर प्रभू, ते मी कंसात दिलंय. म्हणताना आपण पद्मनाभो अमर प्रभू म्हणूया, किंवा ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी पद्मनाभा अमर प्रभू असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. पण जर का तो भ हा अ असे एकत्र केले की तो पद्मनाभो अमर प्रभू असं होतं. पद्मनाभो अमर प्रभू. पद्मनाभो अमर प्रभू. पद्मनाभो अमर प्रभू. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभु. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभु. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा. आता इथे सुद्धा मनु त्वष्टा, पण ते तो विसर्ग लक्षात नाही ठेवायचं. हे विसर्ग तोडून म्हटलं तरी सुद्धा म्हणताना कसं येईल, वेगात म्हटलं की तो सच येणार आहे. मनहू त्वष्टा, मनहू त्वष्टा, मनहू त्वष्टा असं वेगात म्हटलं की तो कुठेतरी स येणार आहे. असे काही आभाळातनं नाही पडले ना नियम. कोणीतरी वापरून वापरून वापरूनच ते सोपं केलंय. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा. स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. आता सगळा श्लोक म्हणू आपण. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. म्हणूया परत एकदा. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. सुरेख. ऋषिकेश असं म्हटलं ना, की असं ते ऍडव्हर्टाइजमेंट सारख्या येत असतात बघा. आपल्या फोनवर सारख्या पॉपअप येत असतात काही वेळेला. मग ते म्हणतात की 1 महिन्याचं प्रीमियम घ्या, 2 महिन्याचं, आयुष्यभराचं प्रीमियम घ्या. मग सिरीज बघताना ऍडव्हर्टाइजमेंट आल्या. तर ऋषिकेश म्हणजे हा ऍड ब्लॉकर आहे, पॉपअप ब्लॉकर आहे. की मध्ये 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 इकडे तिकडे जे काही खेचणं असतं, ते हा विष्णू बंद करतो. हा ब्लॉकर आहे तसं. आणि ह्याच्यावर का प्रयोग करायचा असेल, तर एका ह्याने प्रयोग करून पाहायला हरकत नाही तुम्हाला, की कामं करण्याच्या टेबलावर एक काचेच्या डबा किंवा काचेची बरणी शेंगदाण्याने भरून ठेवा आणि त्याच्याकडे बघायचं. किंवा शेंगदाणे सोलताना असं कोणी आहे का आपल्याकडे?
योगवित्तमहा वगैरे असं कोणी, की शेंगदाणे सोलताना एकही शेंगदाणा तोंडात टाकला जात नाही, असेल त्याला माझा इकडनं नमस्कार. मग असा तो ऋषिकेश. मग ऋषिकेश हे जर का ट्रायआउट करायचं असेल तर ठेवा बरणी काचेची, शेंगदाण्याने भरलेली, किंवा शेंगदाणे सोलायला घ्या आता आणि बघा ते असं जा, अरे ऋषिकेश म्हणेपर्यंत शेंगदाणा तोंडात जातो की नाही बघा. असा तो ऋषिकेश, म्हणजे असा तो नसलेला तो ऋषिकेश. त्याचा पुढचाही श्लोक छान आहे. हा जो सेट आहे ना सगळ्या श्लोकांचा, तो असा डेव्हलपमेंट, सांभाळणं आणि तोडणं असं आहे. पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की अप्रमेय, आता आधी म्हटलंच आहे, तर आता ह्याच्या पुढे तो जाऊन म्हणतो की अरे केवढे आहे ते प्रकरण, अप्रमेय झाल्यामुळे ते समजेन असं होतं ना, अग्राह्य. मग आता पुढचा श्लोक कसा आहे? अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रम मंगलम परम. तर याच्यात अग्राह्य, शाश्वत, शाश्वत आहे कृष्ण. कृष्ण शब्द खूप छान आहे, मुळात कृष्णच छान आहे. का त्या कृष्ण नाव दिलं असेल त्याला? कृष्ण म्हणजे काळा असा पण अर्थ होतो, आणि कृत्स्न हा अजून एक वेगळा अर्थ होतो बरं का, संपूर्ण असा अर्थ होतो. कृष्ण, कृष्ण. आता कृष म्हणजे आकृष, आकर्षण मधला तो कृष आहे, म्हणजे इट अट्रॅक्ट्स. आणि न म्हणजे जॉय. म्हणजे कृष्ण कसा आहे? आनंदाला आकर्षण घेणार आहे, आनंदी आहे तो, आनंदी तसा. असा कृष्ण मग म्हणायचं बाबा, तो आनंदमय हा, अथर्वशीर्षातलं येते. मग तू आहे का रे बाबा? तो मग आनंदमय हा ही गॅरंटी आहे. मग तू कृष्णासारखा वागतो का? मग कृष्णासारखा नाही वागला, मग अर्जुनासारखा गोंधळ नाही होणार तुझा. मग कृष्ण, आनंदाला बघायला लागलास की गोंधळ कमी. लोहिताक्ष, कसे म्हटलं ना, हे असं विरुद्धार्थी शब्द कसे जातात बघा. लोहिताक्ष, लोहित म्हणजे रेड, लाल. झालेत का मागच्या 3-4 दिवसात? तुमचे कधी झालेत का? किंवा तुमच्यामुळे कोणाचे झालेत का? विचार करा. लोहिताक्ष म्हणजे असं रेड कलर, असं चिडणं, असं म्हणजे असं रागावणं वगैरे असं असू शकतं. तसं की लहानपणी आपण पाहिलेले आहे तसे लोहिताक्ष भरपूर पाहिलेत आपल्याच मस्तीमुळे. म्हणजे त्वमेव केवलम करतासी या न्याय आहे, कोणी उगाच आपल्यावर उगाच रागवलेलं नाहीये. आधी आपणच काहीतरी करून ठेवलेलं असतं, आणि मग ते पलीकडचे डोळे लाल होतात, लालच दिसतात, असं एक नाट्यप्रयोगामधला वाक्प्रचार पण आहे. आणि प्रतर्दन हा म्हणजे याच्या आधीच्या श्लोकामध्ये आपण म्हणत होतो विश्वकर्मा, मनुस्त्वष्टा, सांभाळून ठेवणारा, नवीन तयार करणारा. अं, आणि आता लगेच लोहिताक्षक प्रतर्दन हा. काय समजून घ्यायचं विष्णू सहस्त्रनामामध्ये? की निर्द्वंद्व, राईट रॉंग, एथिकल अनएथिकल, आमचं तुमचं, हे बरोबर ते चूक, या द्वंद्वामुळे 99 प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत 100 पैकी, आणि एक आपण स्वतः. विष्णू सहस्त्रनामात एका पुढे एक आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतोय, आणि तेच तू असं म्हणतो. मग ती गोष्ट एकच आहे, आपण मात्र दोन वेगळे केले. आत्ता वरती कृष्ण म्हटला, आता कृष्णाचे डोळे लाल झाले, असं कधी ऐकलं का? नाही ऐकलं. पण खाली लगेच लोहिताक्ष, अग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दन, तोडणारा. प्रभू त्रिककुब धाम पवित्र मंगलम परम, तिन्ही ठिकाणचा घर आहे तर त्रिककुब धाम. त्रिककुब धाम म्हणजे सत्वाचं पण घर, रजाचं पण घर, तमाचं पण घर, गोंधळाचं पण ते घर आहे. या सगळ्यांना सांभाळून ठेवणारा असा तो आहे, तिन्ही गुणांना सुद्धा सांभाळून ठेवलेलं आहे. मग हे आता ह्याच्यातलं कुठला तुम्हाला अर्थ अट्रॅक्ट करतोय ते बघूया, आणि मग पुढचा श्लोक म्हणूया. त्याच्या आधी उद्याची एकदा सांगतो, लक्षात आलाय म्हणून, की उद्या ठाण्यात आहे मी, संध्याकाळी 4 ते 6, म्हणजे ही अशी वेळ मला कळलेली आहे. तर त्या या वेळेमध्ये तिथे ते मला सांगितलंय त्यांनी की तुम्ही हे सादर करा दक्षिणामूर्ती. काय गंमत आहे, या दक्षिणामूर्ती स्तोत्राचं पहिलं ओळीतला पहिला शब्द सुद्धा विश्वम आहे. विश्वमनी सुरू होतो पहिला श्लोक तसं. तर मग ते फारच सुंदर आहे. माझ्यातच लपलेला मी, असं मला जाणवलेलं 3 शब्दांमधलं समरी. दक्षिणामूर्ती स्तोत्र काय आहे बुवा?
माझ्यातच लपलेल्या मीचं वर्णन आहे. हे झालं की अथर्व शीर्षात घुसायचं. अथर्व शीर्ष कसं रे बुवा वापरू असं म्हटलं की कृष्णाला फोन लावायचा. इतकं साधं सोपं गणित आहे. आता ते प्रॅक्टिस करू थोडीशी. अग्राह्य शाश्वत कृष्णो. आता हा कृष्ण हा आहे, पण कृष्णो म्हणायचं. अग्राह्य शाश्वत कृष्णो. अग्राह्य शाश्वत कृष्णो. लोहिताक्ष प्रतर्दनः. लोहिताक्ष प्रतर्दनः. लोहिताक्ष प्रतर्दनः. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः. हा, आता हे बघा एकदा. प्रभूतः स्त्री, त्यामुळे ते प्रभूत स्त्री, तो विसर्ग आणि तो स होतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही म्हणून पहा एकदा. प्रभूतः स्त्री, प्रभूतः स्त्री, प्रभूतः स्त्री, असं फास्ट म्हटलं ना की त्या संधी होतात आणि ते कळतं. प्रभूत स्त्री, ककुब धाम. आता ते धाम म्हणजे घर, ते ककुब तो करा भ येतो, मग ते भचा ब होतो. मग ते आता ते रूल्स आहेत ते व्याकरणातले, ते तो भ आणि ध आला की तो ते काय काय होतं. पण आपण आता ते म्हणूया. प्रभूतस्त्रिक कुब्धाम. प्रभूतस्त्रिक कुब्धाम. प्रभूतस्त्रिक कुब्धाम. पवित्रं मंगलम परम. पवित्रं मंगलम परम. काय नाही, तो परम नंतर षडज लावून ठेवायचा, थोडा बरं वाटतं. मस्त. तर आता तो श्लोक म्हणूया. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः. प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलम परम. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः. प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलम परम. सुरेख. मग लोहिताक्ष हे नुसते डोळे लालबिल करणं नाही हा. ते खरोखर तसा कोणीतरी घाबरू शकेल का माझ्याकडे? आणि उगाच लाल डोळे फार वेळा व्हायला लागले की ब्लड प्रेशरचा त्रास होईल. तर पाहिजे तेव्हाच. विश्वकर्म्यालाच लोहिताक्षाचा अधिकार आहे. भूत भावनालाच प्रतर्धनाचा अधिकार आहे. वन साइडेड नाहीये ते. भरण पोषण केलं तरच काय चाललंय रे तुझं असा जाब विचारायचा अधिकार आहे. उगाच जाब विचारत बसू नये कोणाला. पद्मनाभ असेल, तितकी क्रिएटिव्हिटी असेल, तितकं सुंदर काहीतरी तयार करता येत असेल, तरच लोहिताक्ष. मग माझंच मला विचारायचं मी, की जे सोपं जातं अदरवाईज मला,
तोडातोडी करणं, विध्वंसकृती, लोहिताक्ष. मग त्या शब्दांकडे जर का लक्ष जात असेल तर त्याला सांगायचं, बाबा रे, ह्या शब्दाला प्रिरिक्विजिट काय आहे? लोहिताक्षसाठी, प्रतर्दनासाठी भूतभावना आहे का तू? नरिशमेंट करतो का? लोकांना सांभाळतो का? लोकांना खायला प्यायला म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक फूड देतो का तू? असं. कृष्णाला ते जमलंय. एकदा काय होतं, राधा आणि कृष्ण असे गप्पा मारत बसलेले असतात, छान मित्र आहेत ते, त्याला ते नात्याला नावच नाहीये त्या, खरं सांगायचं तर. फारच सुंदर आहे ते. आणि गप्पा टाकत बसलेले असतात ते दोघ जण. गप्पा या नात्यामधल्या नेहमी सगळ्या भावनांना टच करून येतात. त्यातली एक भावना म्हणजे मिस्चिवियसनेस, पटकन, हळूच खोडी काढणं. राधा विचारते त्याला, काळा रे कसा तू एवढा? कृष्ण म्हणतो, कॉन्ट्रास्ट. लोणी विकते की नाही, मग लोण्याचा रंग कसा? मग लोणी दिसावं म्हणून मी काळा म्हणतो. कृष्ण भारी आहे, तो काय हार जातो काय बोलताना. आणि याच्यामुळे होतं काय म्हणे, की माझ्या कॉन्ट्रास्ट कलरमुळे त्या लोण्याच्या कलरकडे, म्हणजे लोण्याकडे लोकांचं लक्ष जातं. आणि लोणी जेव्हा लोक घेत असतात त्यावेळेला मी हळूच त्यांच्या हृदयात जातो. आय स्टील देअर हार्ट्स वेन दे आर मेस्मराइज बाय दी व्हाईट कलर. व्हाईट कलर का मेस्मराईज करतो की त्यांना? कारण मी काळा आहे म्हणून. असं उत्तर द्यायला जमणार आहे का मला? मला काळा म्हणतीस, रेसिझम, खटला टाकतो. असं नाही केलं ना त्यांनी कधी. असंच आहे. आणि म्हणून तो श्रेष्ठ आहे. यद यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरो जना. गायडन्स दिलेला आहे भगवद्गीतेमध्ये कृष्णाने, मॅनेजर्सना, लीडर्सना, पालकांना, जे कोणी सुपिरियर आहेत त्यांना. तो शब्द पुढच्या श्लोकामध्ये येतो. त्यातले एक दोन शब्द बघू. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती, हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. त्यानं की नाही हे रिदम सुरेख आहे बघा. असं म्हणायला लागले की तो येणारच. तर माधव हा शब्द किती सुंदर आहे. माधव. मा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ लक्ष्मी असा पण होतो. काय किती सुंदर गमती जमती आहेत. एक अर्थ होतो मा म्हणजे नको. मा विद्विषा वहई. नको बाबा, हा द्वेष नको कोणाचा. आणि तोच मा लक्ष्मी म्हणून येते. आणि माधव, माधव, धवचा अर्थ होतो सांभाळ करणारा, प्रोटेक्ट करणारा. म्हणजे आता स्त्रीचा नवरा, आता लगेच त्याच्यात जाऊ नका, स्त्री मुक्ती वगैरे, तेवढं ते पिंच ऑफ सॉल्टनी घ्या. मा लक्ष्मी, धव हजबंड. लक्ष्मीचा हजबंड. आणि स्त्री सुक्तामध्ये म्हटलेलंच आहे तसं, की लक्ष्मी म्हणजे पैसा फक्त नाही, ऐश्वर आहे ते. ऐश्वर म्हणजे वेल्थ. म्हणजे पैशातून ऐश्वर कसं जन्माला घालावं, जास्ती शाश्वत काय आहे. लक्ष्मी स्थिरा अनुभवती ती किमत्र चित्रम. लक्ष्मी करन्सी, करन्सी म्हणजे फ्लो, फ्लो म्हणजे राहणार नाही तो. मग त्या लक्ष्मीला जर का अनपगामिनीम करायचं असेल, स्त्री सुक्तामध्ये सांगितलं तसं, मला काम करावं लागणार आहे अनपगामिनीमला. पण मी नवरा म्हणून काम करतो का लक्ष्मीचा? माधव. म्हणजे म्हणायला हरकत नाही श्री सुक्त याच्या विष्णू सहस्त्रनामामध्ये, हिरण्यगर्भो भूगर्भो माधव मधुसूदना. पण माधव असताना हा मधुसूदन पण आहे गडी. मधुसूदन. मधु नावाचा राक्षस होता असं म्हटलं जातं. आपल्याकडे राक्षसांची नावं पण मस्त होती, सुरेखच होती. आता राक्षस म्हणजे असं म्हटलं जातं की आमचं आम्ही रक्षण करू शकू, असे ते राक्षस. सो दे वेर गुड. म्हणजे बॅड गुड असं म्हणण्याचंच नाही, की ते त्यांचे होते. सूदन, स्लेयर म्हणजे मारणारा, कापणारा, असा. मग वरती आपण ते सीईओ सीएफओ पाहिलं. सीईओ सीएफओ म्हणजे माधव जर का सीईओ असेल तर लक्ष्मी सीएफओ असेल ना. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे विष्णू, पहिल्यांदाच पाहिला आपण. मग त्याला फायनान्स कोण पुरवतं? मा आहे तिथे. म्हणून म्हणून त्या रमा माधव. एक सीएफओ, दुसरे सीईओ, दुसरा सीईओ. मग असा मधुसूदन सुद्धा आहे. म्हणजे तो त्या मधूची काय मस्ती चालली होती त्या राक्षसाची, हा. त्याला त्यांनी फटका दिला ना चांगला असं. विष्णू बऱ्याच ठिकाणी ना असा तो, याला धर त्याला धर. आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत विष्णूच्या सुद्धा. ते डोक्यावर हात ठेवायला कोणाला सांगितलं होतं त्यांनी? आता शोधा तुमचं तुम्ही ते. तो तो त्यांनीच केलं ना तसं.
असा तो विष्णू. म्हणजे त्याच्याकडे स्किल्स बरीच आहेत. ते अशी माझ्याकडे स्किल्स आहेत का? आता राक्षस राक्षस म्हणून माझ्याकडे कोणी समोर शिंग, हातात तलवार, दात पुळे वगैरे, ह्या सगळ्या व्हीएफएक्स आहे त्यावेळेचा. हलका, हलकं गोष्ट कळत नसल्यामुळे फार जाड्य करावं लागतं. अलगद सतारीचा स्वर न आल्यामुळे ढाण 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 वाजवावी लागते ती. म्हणून मग ते राक्षस दाखवायला लागतात. आता कुठलाही एखादा समोर प्रॉब्लेम असेल तर तो राक्षसच नाही का? मग तो काढला. फक्त राक्षसाशी लढताना माझी डेव्हलपमेंट होते, त्यामुळे राक्षस वाईट नाहीये. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्वमेव केवलम हरतासी, माझी डेव्हलपमेंट होते. तर असा तो मधुसूदन. हिरण्यगर्भ पण आहे. आता तुम्ही ठरवा कुठल्या शब्दाला तुम्ही अटॅच होणार आहात. तसं आपण हिरण्यगर्भ म्हणजे एटीएम घेऊ. कार्ड टाकले की सोनं बाहेर, हिरण्यगर्भ. बघा तसं आहे का? सोनं म्हणजे पुन्हा तेच, अनअफेक्टेड. म्हणजे सोनं म्हटल्यानंतर लगेच सोनं नका. सोन्यावर कशाचाही परिणाम होत नाही. स्थाणू, बघा त्याच्यावर काही टाका, काही होत नाही ते सोन्याला. तसा मी राहू शकतो का सोन्यासारखा? मी आहे का? म- आता बघू पुढचं. म्हणूया. ईशानः प्राणदः प्राणो. ईशानः प्राणदः प्राणो. ईशानः प्राणदः प्राणो. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः. सोपे शब्द आहेत, फारसी जोडाक्षर नाही आहेत, म्हणून मी दोन दोनदाच म्हणतोय. आता प्राणद, तर ते समोर शब्द आले की असं दिसायला लागतं, त्यामुळे मलाही सांभाळावं लागतं, वेळेकडे लक्ष द्यावं लागतं. वरद, वर देणारा. प्राणद, प्राण देणारा. प्राण, प्राण आहे आणि प्राण देतोय सुद्धा, असा तो अर्थ होतो हळूहळू. म्हणून म्हटलं की आपण त्यातले एखाद दुसरे शब्द होऊ. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. हिरण्यगर्भो भूगर्भो. हिरण्यगर्भो भूगर्भो. हिरण्यगर्भो भूगर्भो. माधवो मधुसूदनः. माधवो मधुसूदनः. हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. सगळा म्हणूया शांत. आणि काल सांगितलं तसं मी हळू म्हणणार आहे, आता सावकाश म्हणणार आहे, स्लो स्पीडनी. ती जी अक्षरं आहेत ना, तसं तोंड झालं तरी चालेल, कोण बघायला आलेलं नाही आपल्याला. ईशान, तो आ आकार येऊ दे, तेवढाच व्यायाम. काल म्हटलं तसं. पहा बरं, बाराखडीतली केवढी अक्षर आली तिथे. केवढी अक्षर आलीत बघा बाराखडीतली. प आहे, म आहे त्याच्यातला, त, थ मधला ध आहे, ग. केवढे म्हणजे तुम्ही मोजा आहे तर टिक करा प्रत्येक ह्याच्यात, म्हणून मी म्हटलं होतं. चला. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः.
हम्म. आजचा दुसराच दिवस आहे ना आपला. त्यामुळे एखाद वेळेला स्पष्ट उच्चार करत असताना आवाज थोडासा रफ होईल. आता मी सुद्धा म्हणताना थोडं आवाज वाढवून म्हणतोय, उच्चार स्पष्ट कळावेत म्हणून. हळूहळू जसे उच्चार रुळायला लागतील ना, तसं विष्णू सहस्त्रनाम म्हणताना की नाही, असं असं लहान मुलाला कसं आपण सोन्या, गोल्या, असं करत जातो की नाही, गोटू, असं त्या प्रेमाने म्हणावं. त्याचं छान म्हणावं, मग तो हासरेपणा येतो चेहऱ्यावर. किती नावाने हाक मारलाय त्याला, किती नावाने हाक मारलाय. आपली सेल्फ डेव्हलपमेंट आपण बघूच की बाबा माधव होता येत आहे का मला. कॅन आय बी अ सीईओ हु वाईजली इन्व्हेस्ट इन मनी, डझंट रन बिहाइंड द प्रॉफिट्स अँड प्रॉफिट्स, ही थिंक्स अबाउट फ्लोईंग द प्रॉफिट. म्हणजे त्या वेल्थ तयार करतोय, ऐश्वर तयार करतोय. असं हे आपली सेल्फ डेव्हलपमेंट होईलच. पण हे म्हणत असताना तो जो भाव आपल्या मनामध्ये यायला हवा, तो आला तरी अजून मजा आहे. की छान आहे. कृष्ण होता आलं तर किती छान होईल. मग असं म्हणताना छान म्हणायचं असं. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती, हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन. मग हळूहळू उच्चार जरी स्पष्ट होत गेले तरी त्याच्यामधला वृक्षपणा कमी होतो, तरी उच्चार स्पष्ट राहतात. ही गंमत आहे. सुरुवातीला वृक्षपणा येणार आहे. सुरुवातीला विष्णू सहस्त्रनाम म्हणताना थोडं रफ वाटेल, आवाज काही वेळेला चढेल, पिच चढेल, चढू दे. हळूहळू सुंदर होत जाईल तो. तुमचं तुम्हालाच कळणार आहे बघा. मग हळूच तुम्हाला वाटेल की तंबोरा लावावा, लावा. तर ईशान म्हटल्यानंतर, तो मधुसूदन म्हटल्यानंतर त्याचा विक्रम आला. बरं, सीईओ सीएफओ म्हटल्यानंतर वाईजनेस, विजडम पाहिजे. म्हणजे खाली आले बघा तसं. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः. विक्रमी आहे तो. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः. अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान. विक्रमी आणि क्रम. आता हे जे काही अक्षर लागतं ना मागे, अनेक ठिकाणी असतं बघा, ज्ञान, विज्ञान. आता बघा असाइनमेंट घ्या अशा, की एखाद दुसरा शब्द घेतला विष्णू सहस्त्रनामातला, की ज्याला असे प्रत्यय लागलं म्हणतात त्याला, की वि प्रत्यय, की असं कुठे कुठे लागतो. विविध लागला प्रत्यय. वि विध, विक्रम, विक्रम. आता हे विक्रम, याचा अर्थ आपण असं आहे की क्रम म्हणजे स्टेप. आता विक्रम, वि म्हणजे विशेष. विशेष पाऊल कोणी उचललं होतं. कदाचित हा विक्रम त्या वामनाकडे सांगत असेल, ते त्यांनी तिसरं पाऊल उचललं होतं, ते घेतलं ना सगळं ताब्यात राज्य. विक्रम आहे ते. म्हणजे इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक स्टेप. म्हणजे मी अशी माझ्या आयुष्यात स्टेप घेतो का? डू आय फर्स्ट ऑफ ऑल, म्हणजे मी असा विचार करतो का की कुठलं पाऊल टाकत असताना विष्णू सारखा विचार होतो का, ज्याला संबंध जग निर्माण करायचंय. आता ते काय, मी काय, जग म्हणजे माझंच जग इथे. माझं माझं जग निर्माण करताना काही काही वेळेला विक्रम घ्यावं लागतं ना. काही काही स्टेप्स घ्याव्या लागतात आणि त्या विशेष स्टेप्स असतात. काही टफ असतात स्टेप्स, काही सोप्या असतात, काही ऑफ द ट्रॅक असतात. काहीतरी वेगळी स्टेप घेतली असं मी घेतो का? असं. मेधावी. आता मला सांगा, मायावी अशा शब्दाला काय अर्थ होतो? माया वी, मेधा वी, माया वी, माया करणारा. माया म्हणजे जादू, जादू करणारा मायावी. मग मेधा, माया जादू प्रोसेस करणारा, असा तो मायावी. मग मेधावी, मेधा प्रोसेस करणारा. इंटेलिजंट नाही आहे, वाईज आहे तो. कारण इंटेलेक्ट ज्यावेळेला प्रोसेस होतो, त्याच वेळेला तो शहाणा होतो. बिरबल शहाणा होता. बिरबल इंटेलिजंट नव्हता. तो कधीतरी असेल इंटेलिजंट पूर्वी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या आपण ऐकतोय. मला कायम पहिल्या दिवसापासून गेले 2.5 वर्ष माझी प्रॅक्टिस चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रोज उठून पाऊण तास प्रॅक्टिस करायची. आणि प्रत्येक वेळेला, हाऊ कम इंटेलिजंट बी नॅचरल, इंटेलिजन्स बी नॅचरल, इट कॅनॉट बी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच थंडा कोल्ड्रिंक म्हणल्यासारखं आहे असं मला नेहमी वाटतं. अरे कोल्ड्रिंक आहे ते थंडच असणार आहे. इंटेलिजन्स आहे हा आर्टिफिशियलच असणार आहे. इकडून तिकडून वाया मेमरीज घेतलेली आहे ती.
नोन प्रोसेसिंग और अननोन प्रोसेसिंग, कळत किंवा न कळत, घेऊन त्याच्या माझं काहीच नाही. इंटेलिजन्सला त्याच्या पलीकडे घेऊन जाणार विजडम, असा तो मेधावी. मग मी हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, हा कोर्स कर, ते कोर्स कर, मग हे पाठ झालं माझं, ते पाठ झालं, मेमरी आहे. मेमरीचं प्रोसेसिंग झालं तर थोडं थोडं काहीतरी आयक्यू वाढेल, पण आयक्यू काय फारसा उपयोगाचं नाही. आयक्यू इक्यू एकत्र झालं की डब्ल्यू क्यू, विजडम कोशंट. हे बघ, हा भावना पण खेळ बरोबर बघतो आणि तर्क पण बरोबर बघतो, असा तो मेधावी आणि कृतज्ञ. इतकं असून सुद्धा केलेलं जाणार आहे बाबू. थँक्यू, धन्यवाद. त्यामुळे इथून पुढे कृतज्ञाची प्रॅक्टिस आपण करत जाऊ. थँक्यू वगैरे म्हणू नका. पण समोर कोणी आलं, कोणी असो, ओळखीचा असो ओळखीचा नसो, एक प्रेझेंट स्माइल देऊन टाका त्याला. थँक्स, आय कुड सी, म्हणजे मला प्रकृती दिसली. थँक्यू, गुड मॉर्निंग म्हणायला हरकत नाही. कृतज्ञता आहे ती तशी. मग आता चला प्रॅक्टिस करू याची. आणि मग छोटीशी एक नोट सांगणार आहे. ईश्वरो विक्रमी धन्वी, ईश्वरो विक्रमी धन्वी, मेधावी विक्रमक्रमः, मेधावी विक्रमक्रमः. आता ही प्रॅक्टिस करत असताना हे जे काही अर्थ आहेत त्याचं लक्ष आलं तर एक शब्द राहिला तरी चालेल. ईश्वरो विक्रमी धन्वी, मेधावी विक्रमक्रमः. ईश्वरो विक्रमी धन्वी, मेधावी विक्रमक्रमः. अनुत्तमो दुराधर्ष, अनुत्तमो दुराधर्ष, कृतज्ञ कृतिरात्मवान्. हम्म. कृती ही आत्मवान, स्वतःकडे लक्ष आहे. मग कृती ही आणि आ म्हणून तो राज आलाय. हा, अनुत्तमो दुराधर्ष, कृतज्ञ कृतिरात्मवान. अनुत्तमो दुराधर्ष, कृतज्ञ कृतिरात्मवान. ईश्वरो विक्रमी धन्वी, मेधावी विक्रमक्रमः, अनुत्तमो दुराधर्ष, कृतज्ञ कृतिरात्मवान. अजून एकदा म्हणूया. ईश्वरो विक्रमी धन्वी, मेधावी विक्रमक्रमः, अनुत्तमो दुराधर्ष, कृतज्ञ कृतिरात्मवान. हम्म?
पहा बरं, एकदा रिमाइंडर देऊन टाकू. रिमाइंडर म्हणजे मेंदूला सांगून टाकायचं की आता मी तुझ्यात पडत नाही. तू आणि तुझी मेमरी काय करायचं ते कर. मी त्याच्यावर आता विचार करेन. विचार करेन म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे पाहीन. कुठले कुठले शब्द पाहिले तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते ठेवा. एक तर ऋषिकेश आहे. मग उगाच दमदाटी करू नका स्वतःला की उद्या सकाळी 4 वाजता उठायचं. ते ऋषिकेश काल ऐकलं नको. कळलंय आता मला काय आहे ते. सुरुवात हळूहळू करा म्हणून मी ती दाण्याच्या बाटलीची आयडिया दिलेली आहे किंवा दाणेसोला. म्हणजे घरात तुझं काहीतरी थोडी मदत होईल. फक्त त्यावेळेला पहा किती वेळा मनात इच्छा येते टाक 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 तोंडात. मग त्यावेळेला ऋषिकेश. पद्मनाभ. क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी कशी आहे? स्वतःची आहे, ढापून नाहीये. कंट्रोल सी कंट्रोल बी नाहीये. इकडनं काहीतरी घेतलं तिकडनं काहीतरी घेतलं असं नाही. त्याच्यावर प्रोसेस झालाय. विश्वकर्मा. काही निर्माण करतोय का रे मी? कृष्ण. काळा रे कसा तू? असं राधेच्या चेष्टाला मी काळा मग तू पण काळी असं भांडवणे नाही गेली त्यांनी. लोण्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मी काळा. लोकांचं लक्ष लोण्याकडे लागतं आणि लोक लोण्याकडे ज्याला बघतात त्यावेळेला मी त्यांची हृदय पळवतो म्हणून मी काळा. पण हेच सांगत असताना वेळ पडली तर लोहिताक्ष. फक्त डोळ्यांपुरता. तेवढा पुरतं. ओठात राग बरा आपला. पोटात नको. प्रतर्दनः. एखादी गोष्ट प्रतर्दनः म्हटलं म्हटलं की शत्रूचा निप्पा तलवार. प्रतर्दनः. मग काही असेल. हा कागद नकोय. त्याचं काम झालंय. प्रतर्दनः. काय होतं? फार फार मोठे विचार करतो आपण. आपण आपलं आपल्याला जेवढं जमतं तिथे एक्सेल व्हावं. प्रतर्दनः. सध्या ते आहे ना ते फ- मोठे विचार. आपलं आपलं बघू ना. अरे केवढा कचरा आहे त्या टेबलावर. काढ ना तो. प्रतर्दनः. का उगाच ते घेऊन प्रतर्दनः. आहे का ताकद तेवढी? मग आण ना तेवढी प्रतर्दना. लगेच तुला काय बॉर्डरवर जायला नकोय प्रतर्दना म्हणजे. मग प्राणद पाहिला किंवा श्रेष्ठ पाहिला, माधव पाहिला. असा वाईज सीईओ होता येईल का मला माझ्या आयुष्याचा? वाईज सीएफओ होता येईल का माझ्या आयुष्यात? आणि मग रमा माधव माझ्यातच दोन्ही खेळू शकतील का? असं आहे. मग विक्रम पाहिला की स्पेशल स्टेप्स. एव्हरी स्टेप कॅनॉट बी स्पेशल. प्रत्येक स्टेप विशेष असू शकणार नाही. मग त्या विशेषणाला काही अर्थ राहणार नाही. पण जेव्हा पाहिजे तेव्हा मी विशेष स्टेप घेऊ शकतो का? मग तितकं माझ्याकडे वाईजनेस म्हणजे विस्डम आहे का? मेधावी. जे काय भरभरून भरून इकडून तिकडून घेतलंय त्याच्यावर चरवण होतंय का? त्याचं डायजेशन होत आहे का? आणि कृतज्ञ. छान आहे आजूबाजूला. मजा आहे. म्हणजे समोरनं येणाऱ्या माणसाला आपण म्हणणार होतं गुड मॉर्निंग. आता एक अनाउन्समेंट. अनाउन्समेंट अशी आहे की एक मगाशी ग्रुपवर रिक्वेस्ट केली होती तशीच की हे सेशन रेकॉर्डिंग मिळेल. युट्यूबवर सुद्धा चालू असतं. पण जसं ऑडिओमध्ये सांगितलं मी आज याच्यावर की या वेळेला अ, सांघिक एनर्जी छान असते त्यावेळेला. मजा असते. सगळ्यांची एनर्जी फोकस झालेली असते. बघा आता हे झाल्यानंतर फ्रेश वाटतं की नाही बघा. असं लाईटनेस. कारण एनर्जीचा खेळ आहे सगळा हा. आणि आहेच तो. त्याला काही दुमत नाहीये. अनुभव काहींना आलेला असतो. अनुभव काहींना नसतो आलेला. पण आहे तो एनर्जीचा खेळ. म्हणून मी एवढंच रिक्वेस्ट करेन की एवढी 40 मिनिटं काढायचा प्रयत्न करा. रेफरन्ससाठी आहेच. असणारच आहे. तसं. आणि काही जण विचारतायत की म्हणजे अगदी 15 सेकंद सांगणार आहे मी. बाकी सगळं याच्यावर सांगेन की फी कुठे भरायची, कशी भरायची. तेवढं फक्त एक मी सांगतोय. बाकी सगळं ग्रुपवर टाकीन. हे नंबर्स आहेत. हा माझा 9822031915 हा डीजी ऑनलाईनचा 838. लगेच लिहून घेऊ नका. पण वन्स फॉर ऑल असे अनेक फोन आले, रिक्वेस्ट आले. म्हणून मला सांगितलं गेलं की एवढी अनाउन्समेंट कर. मग एवढं तिथे आहे. तिथे. आणि हा पेटीएमचा कोड आहे. हे मी सगळं आपल्या ग्रुपवर टाकीन. म्हणजे मग काय ज्यांना गडबड नको व्हायला तुमची. आणि काही पुस्तकं आहेत. पुस्तकांबद्दल सुद्धा मी नंतर सांगेन. आता आजचा आपला पुढचा शेवटचा छोटे छोटे शब्द आहेत. सुरेश शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहत् संवत्सरो गाल प्रत्ययः सर्वदर्शनः. सुरेश माहिती आहे आपल्याला ना. सुर. ईश.
सुर म्हणजे गॉड्स असं म्हटलं जातं ना, देव. सुर आणि असुर, अप्रत्यय लागलाय. ते द्वंद्वच आहे. मग आता त्या 16व्या अध्यायात नाही का ते, दैव असुर संपत विभाग योग, दोघांना तर संपत्ती म्हणतोय. लक्षात घ्यायला हरकत नाही की नाही, की आसुरी संपत्तीच आहे आणि दैवी संपत्तीच आहे. संपत्ती संपत्ती, त्याचं पुढे कसं होईल तर बघायचं. एक डिप्रिशिएटिंग ऍसेट आहे, दुसरा अप्रिशिएटिंग ऍसेट आहे. सुर संपत्ती म्हणजे अप्रिशिएटिंग ऍसेट, की ज्यांनी आता माझी वाढ होणार आहे, माझी ग्रोथ होणार आहे, माझं चांगलं होणार आहे, ही सगळी विशेषण आहेत. पण ह्याची डायरेक्शन काय आहे मग? तुझं चांगलं होणार आहे म्हणजे तुझं काय होणार आहे रे नक्की? तुझं चांगलं होणार आहे याचा अर्थ अमर्यादतेकडे तुझं पहिलं पाऊल पडणार आहे, त्यातून दुसरं, त्यातून तिसरं, की हळूहळू हळूहळू हळू इन्फिनिटीकडे जायला सुरुवात होईल. मग ती इन्फिनिटीकडे जायला सुरुवात झाली हे तुला कसं कळेल? अरे तुला चांगले मार्क मिळाले, उदाहरणार्थ, वा, छान, तुला प्रमोशन मिळालं. अरे तुझे प्रॉब्लेम सुटले की सगळे. हा अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, या स्टेप्सवर पुढे जायला लागशील तू हळूहळू हळू. मग तुझं सगळं चांगलं होणार आहे. मग ते चांगलं होणार आहे, हे चांगलं कशामुळे होणार आहे? हे अप्रिशिएटिंग ऍसेट्स. आता अप्रिशिएटिंग ऍसेटची लिस्ट कुठे दिली आहे? कॉन्टॅक्ट कृष्ण, 16वा अध्याय. आता अध्याय नाही येत बघ गीतेमध्ये, पण शेवटी शेवटी अर्जुन जेव्हा ताळावर आला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की साहेबा, आधी जे काय गोंधळ घातलास त्याच्याऐवजी बघ. मग सुर असे ज्यांच्याकडे अप्रिशिएटिंग ऍसेट आहेत, ते देव, त्या देवांचा देव असं तो आहे. आता देव हा शब्दच मुळी द्यू पासून आला. द्यू म्हणजे, परत तुम्ही म्हणाला अरे हा काय वाटेल ते उदाहरण देतो. आपण विचारतो बघा, काय पेटली का ट्यूब, लागला का दिवा? ते ज्यांचे दिवे लागलेत ते देव, असं आहे ते. द्यू, प्रकाश, द्युती, दिवाळी, दिवा, देव, द्यू, सगळ्या द्यूत ना आलेला आहे तो. म्हणजे आपण म्हणतो ना लागला, पेटली ट्यूबलाईट, असं म्हणायचो आपण की लागला बाबा दिवा एकदाचा, म्हणजे हा कळलं. मग हे एक्सपर्ट लोक आहेत सगळी. एक्सपर्टचा चीफ, म्हणून मी मगाशी सीईओ म्हटलं होतं. त्याला सीईओ काय करतो? सीईओ मे नॉट बी एक्सपर्ट. जो लीडर आहे, चीफ आहे, त्याला पक्क माहिती असतं की मी एक्सपर्ट नाहीये, आणि उगाच खोटं नाटक पण करू नये. पण जे एक्सपर्ट्स आहेत की नाही सगळे, त्यांचं आपापसात जमणार नाहीये, म्हणून ते एक्सपर्ट म्हणतात त्यांना. म्हणजे गमतीत म्हणतोय. पण त्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. असं जायचंय मला बाबा, असं ते पुढे घेऊन जायचंय. प्रजापती असं व्हायचंय मला. असा तो सुरेश, सीईओ ऑफ देवाज, एक्सपर्टचा सीईओ. माझ्यामधल्या एक्सपर्टीजनं मी सांभाळतोय का? माझ्या बरोबर कोणी काम करताय, घरात आहेत एक्सपर्ट्स, प्रत्येकाकडे असतं एक्सपर्टीज. मग त्याच्या एक्सपर्टीजचा एवढा वापर करता येतोय का माझ्या त्या चांगल्यासाठी? म्हणजे मला माझ्या अमर्यादितेकडे घेऊन जाण्यासाठी कसा उपयोग होऊ शकेल? म्हणून शरणम, सुरेश शरणम शर्म विश्वरेता प्रजाभवा, रिफ्यूज, शरण. शरण म्हणजे हातबलता नाहीये ती. आता मी ह्याला शरण गेलो, ते वेगळ्या पद्धतीने तो शब्द वापरला गेलाय. हतबलतेने कोणालाही कोणाही शरण जाऊ शकतच नाही. शरण म्हणजे आतून आलेलं आहे की अरे, हा हा, म्हणजे बुद्धी बाजूला ठेवून नाहीये ते, किंवा शहाणपण बाजूला ठेवून नाहीये. शहाणपण जागा आहे, म्हणूनच तो शरण गेलाय. की आम्ही भयंकर नाठाळ होतो लहानपणी, अजूनही आजोबांना खूप त्रास दिलेला आहे. पण एक ट्रान्सफॉर्मेशन मोमेंट असा आला, शरणम. या बघ कसा आहे माणूस हा. सुरेश शरणम शर्म विश्वरेता प्रजाभव, सर्वदर्शन. व्हिज्युअलायझेशन, बघणं. एक्सपर्ट व्हायचं असेल तर पहिली क्रिया असते बघा. पाणी वाढायचंय, बघ बाबा. ते पाणी वाढणार आहेस, त्याच्यातनं पाणी घालणार आहेस, ते भांड कसं आहे, त्याला धार लागणार आहे का? नाही तर पाणी वाढता वाढता सगळं चिखल करशील तिथे. हे जे व्हिज्युअलायझेशन आहे ना, ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. काम सुरू करायच्या आधी काम होणार आहे कसं, सुरू होणार आहे, चालणार आहे आणि संपणार आहे, सुरू कसं करणार आहे, चालवणार आहे कसं आणि संपवणार आहे कसं,
याचं 4-5 वेळा व्हिज्युअलायझेशन झालं की सर्व दर्शन हा, सर्व दर्शन हा, सगळी दर्शन मला आता ह्याच्या मनातलं पण कळतं, त्याच्या मनातलं पण कळतं. जाऊ दे, आपण आपलं वी विल स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स. सर्व दर्शन हा, मग असं ते आहे. सुरेश शरणम सर्व दर्शन हा. तर आता प्रॅक्टिस करू मग. बघा, टाइम. सुरेश शरणम शर्म, सुरेश शरणम शर्म, विश्वरेताः प्रजाभवः, विश्वरेताः प्रजाभवः, सुरेश शरणं शर्म, विश्वरेताः प्रजाभवः. अह संवत्सरो व्याल, अह संवत्सरो व्याल, प्रत्ययः सर्वदर्शनः. प्रत्ययः सर्वदर्शनः. पहा आता श्लोक म्हणत असताना सर्वदर्शना, शरणम, सुरेश. मग आता मला सांगा, सगळ्या शब्दांचा अर्थ झाला तर गोंधळ नाही का होणार डोक्यामध्ये? एक शब्द बरा आपला संपूर्ण म्हणू आता. सुरेश शरणं शर्म, विश्वरेताः प्रजाभवः, अहत् संवत्सरो व्याल, प्रत्ययः सर्वदर्शनः. छान आहे की नाही? मग आता काय करूया, सगळे श्लोक एकदम म्हणूया, एका पुढे एका पुढे एक. आणि मी एकदम हळू म्हणणार आहे. माझ्या बरोबर म्हणायचा प्रयत्न करा, हो की नाही? आणि अडखळणार तर हसा जोरदार. लहान मूल झाल्याशिवाय विष्णू काय जमणार नाही. माझं कसं चुकतं, मग काय होतंय त्यात? हा, म्हणूया आपण आता. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः, विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्तविष्टस्थविरो ध्रुवः. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः, विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्तविष्टस्थविरो ध्रुवः. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो, लोहिताक्षः प्रतर्दनः, प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो, लोहिताक्षः प्रतर्दनः, प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. म्हणा हा माझ्याबरोबर. एखाद दुसरी लाईन नाही म्हणली यानं, जाऊ दे. ईशानः प्राणदः प्राणो, ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः, हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. ईशानः प्राणदः प्राणो, ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापतिः, हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. एक गंमत सांगतो. आता समजा स्पीड जास्त वाटत असेल, तर एखाद दुसरा शब्द पकडून ठेवायचा, तिसऱ्या चौथ्या ओळीतला. माझे एक दोन ओळी म्हणेपर्यंत तुम्ही काहीच म्हणायचं नाही.
ज्यांनी पहिल्यांदा म्हणतात त्यांच्या आधी सांगतो हा. नाटकाची नांदी म्हणायला लागतात त्याला कळतं की बाबा याची पाठ नाहीये. तसं करायचं काहीतरी की आरतीला सुद्धा ज्यांच्या पाठ नसतात त्यांच्या नुसतं असं करतो की नाही, कुठली तरी शेवटचे जयदेव जयदेव पाठ असतं. मग शेवटचे 3 शब्द लक्षात ठेवायचे आणि त्या स्वरात ते म्हणायचं. संपूर्ण आलंच पाहिजे, आत्ताच आलंच पाहिजे, मला आत्ताच आलंच पाहिजे. या च मुळे लहानपण जातं. आता विष्णूकडे आलोय ना आपण, मजा करू. तर मी काहीतरी अशा खोडसाळ ट्रिक्स देईन थोड्या, त्या बघा सांभाळा. चला म्हणा कुठलं तरी एक ओळ धरून घ्या म्हणा, ती म्हणणार आहे मी याच्यावर. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम क्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान्. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम क्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान्. सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहत् संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहत् संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. असं आहे. हं? मग अशा पद्धतीने आपण पुढे जात जाऊ. उद्याची पुन्हा एकदा आठवण करतो, जे मुंबईत आहेत ज्यांना शक्य आहे भेटू. मुंबईत जमलं तर ठाण्यात आहे, घंटाळी सोसायटी त्याचं मोठा लँडमार्क आहे. 4 ते 6 कार्यक्रमाची वेळ सांगितली आहे. आधी असेनच, नंतर पण तिथे थांबेन थोडा. ज्यांना भेटता येईल त्यांना भेटू आपण तिथे. छान आहे दक्षिणामूर्ती स्तोत्र सुद्धा. हं? चला मग आता एक 5-7 मिनिटं गप्पा मारू आणि मग अच्छा करू.